इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याचे वेगवेगळे अर्थही काढले जात आहेत। सुनेत्रा पवार यांनी अगदी हुशारीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना बाजूला केल्याचंही काही जण बोलत आहेत। पक्षावर एक प्रकारे संपूर्ण नियंत्रण आपलेच कसे असेल याची सोय सुनेत्रा पवारांनी केली आहे। याबाबत शरद पवारांनाही विचारणा करण्यात आली। शिवाय मागे तुमचा काही हात आहे का असंही विचारलं गेलं। यावर पवारांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। शिवाय पडद्यामागे काय घडलं याची आतली खबरही त्यांनी दिली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे याचा अंदाज येत आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून महत्वाची जबाबदारी देण्यात आली नाही, यामागे काय कारण असावे अशी विचारणा शरद पवारांना करण्यात आली आहे। त्यावर ते म्हणाले, यावर भाष्य करण्याचं कारण नाही, तो दुसरा पक्ष आहे, त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। पण मला असं वाटतं की पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसात सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांनी संधी दिली आहे। पण ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कुणाच्या मनात असेल ती व्यक्ती करायची होती का ही माहीत नाही, असं वक्तव्य करून पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीत आता पटेल आणि तटकरे यांचे महत्व कमी होणार किंवा ते तेवढेसे फायद्याचे राहिले नाहीत असं पवारांनी एक प्रकारे संकेत दिले आहेत।